नमस्कार विद्यार्थी मित्र हो. In triangle you have studied about the one theorem. It is nothing but if the measures of the angles of a triangle are 30 degree, 60 degree and 90 degree, then the side opposite to the 30 degree is half of the hypotenuse and side opposite to the 60 degree is square root of 3/2 times the hypotenuse. You have studied it. आणि मग आपल्याला 30, 60, 90 डिग्रीशी रिलेटेड असलेली जे काही ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ आहेत ना त्याचे व्हॅल्यू फाइंड करायचे आहेत. म्हणून आपल्या गिव्हन इन्फॉर्मेशनमध्ये दिलं आहे इफ द मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ ए ट्रायंगल आर 30 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री, देन द साइड अपोजिट टू द अँगल 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेनस अँड साइड अपोजिट टू द 60 डिग्री इज √3/2 टाइम्स द हायपोटेनस. मग इन ट्रायंगल ए बी सी, मग सोल्युशनमध्ये आपण लिहिताना काय लिहिणार की इन ट्रायंगल ए बी सी, in triangle ABC, angle B is equal to 90 degree, angle A is equal to 30 degree, therefore you can say that angle C is equal to 60 degree because A and C are complement to each other. मग जर असं असेल, हे जर कॉम्प्लिमेंट असतील तर आपल्याला व्हॅल्यू फाइंड करता येईल. मग काय दिलेलं आहे याच्यामध्ये की लेट आपण अपोजिट साइड ऑफ द 30 डिग्री इज BC, लेट BC इज इक्वल टू ए लिहूया आपण स्मॉल ए. देन हायपोटेनस AC इज इक्वल टू 1/2 टाइम्स द BC ना आपल्याला दिलेले. साइड अपोजिट टू द 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेनस. मग साइड अपोजिट टू द 30 डिग्री इज इक्वल टू BC. 30 डिग्रीचे अपोजिट साइड आहे BC. मग BC ही कोणाच्या हाफ ऑफ येईल तर BC येईल ACच्या हाफ ऑफ. AC is the hypotenuse, BC is the opposite side of the 30 degree. मग opposite side opposite to the 30 degree BC is half of the hypotenuse. मग इथं व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. BC ची व्हॅल्यू पुटअप करा. therefore you can say that at the place of the BC you can take A is equal to half of AC and therefore AC is equal to twice A. हे एक आपल्याला AC ची व्हॅल्यू पुटअप होईल की AC ची व्हॅल्यू आलेली आहे twice A. आपण BC ची व्हॅल्यू घेतलेली आहे A. देन अकॉर्डिंग टू दिस थेरम अपोजिट साइड ऑफ द 60 डिग्री इज नथिंग बट द AB. अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री इज नथिंग बट द AB and AB is equal to √3/2 times the hypotenuse. Means what? √3/2 multiplied by AC. Therefore AB is equal to √3/2 multiplied by AC आहे 2A, where 2 get cancel and value of the AB is √3A. म्हणून अपोजिट साइड ऑफ द 60 डिग्रीची व्हॅल्यू आहे √3A. आणि मग यानुसार आपण काय लिहायचं आता की ट्रिग्नोमेट्रिक रेशो लिहायचे. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ द 30 डिग्री अँगल म्हणून पहिली हेडलाईन आपण इथं लिहू शकतो. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ 30 डिग्री अँगल की आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ हे 30 डिग्री अँगलच्या रेफरन्समध्ये सगळेच लिहायचे आहे. मग पहिला फॉर्म्युला काय लिहिणार आपण की साइन थीटा. साइन थीटाचा फॉर्म्युला लिहिणार. साइन थीटा हा 30 डिग्री दिलेला आहे म्हणून साइन 30 इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. अपोजिट लेंथ ऑफ द अपोजिट साइड इज A, हायपोटेनस इज ट्वाइस A. 2 गेट कॅन्सल अँड दिस इज नथिंग बट द हाफ. देअरफॉर साइन 30 ची व्हॅल्यू आपल्याला येईल इथं आता साइन 30 इज इक्वल टू हाफ. हा पहिला रेशो आला. दुसरा रेशो काय दिलेला आपल्याला की cos 30. cos means what? Adjacent side upon hypotenuse. Adjacent side is A √3A divided by hypotenuse is 2A. AE get cancel. cos 30 ची व्हॅल्यू काय ॲडजेसंट साइड अपॉन दी हायपोटेनस. 30च्या रेफरन्समध्ये मग ॲडजेसंट साइड आहे √3A, हायपोटेनस आहे 2A. AE गेट कॅन्सल. देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ cos 30 is equal to √3/2. Then next is the tan 30. Tan 30. The value of the
tan 30 opposite side upon the adjacent side. Length of the opposite side is a, then adjacent side is root 3a, a get cancel, therefore tan 30 is equal to 1 by root 3. आणि मग आपल्याला माहिती आहे की रेसिप्रोकल ऑफ द साइन काय आहे, रेसिप्रोकल ऑफ साइन आहे कोसेक. मग देअरफॉर यू कॅन से दॅट, किंवा आपण याच्यानुसार जरी लिहिलं तरी चालेल की कोसेक 30 इज इक्वल टू, कोसेक मीन्स व्हॉट, हायपोटेनस अपॉन अपोजिट. मग हायपोटेनस काय दिलेलं आहे याच्यामध्ये, ट्वाइस ए डिवाइड बाय ए, इट विल गेट ए गेट कॅन्सल, कोसेक 30ची व्हॅल्यू आहे 2. देन सेक 30, sec 30, the value of the sec means what, hypotenuse upon adjacent side, means what, 2a upon root 3a, a get cancel, is equal to 2 divided by root 3. And last one is the 6. Last one is the, किंवा मी इथंही लिहितो याचं की cot 30 degree is equal to, cot means what, adjacent side upon opposite side. Adjacent side ची व्हॅल्यू आहे root 3a and divide by a, where a get cancel and therefore cot 30 is equal to root 3. ही व्हॅल्यू येईल पहा. हे आपण रिलेटेड टू काय घेतलं, ट्रिग्नॉमेट्रिक रेशियोज ऑफ द अँगल 30 डिग्री घेतलेला आहे. मग आता ट्रिग्नॉमेट्रिक रेशियोज ऑफ द अँगल 60 डिग्री, trigonometric ratios of angle 30 डिग्री. मग त्याच्यात असेच लिहिजे. आता इथं कन्सिडर करताना फक्त 60 डिग्री आपल्याला कन्सिडर करायचं, सॉरी इथं आपण 60 डिग्री लिहायला पाहिजे की 30च्या ऐवजी आता कन्सिडर काय करायचं, फक्त 60 डिग्री अँगल कन्सिडर करून त्याची अपोजिट साईड कोणती आहे, त्याची ॲडजस्टंट साईड कोणती आहे, हायपोटेनस कोणता आहे, फक्त त्याच्याशी रिलेटेड आपण हा 30 डिग्री पुसून टाकला तरी चालेल, कन्फ्यूज होऊ नये. मग अँगल 60च्या बाबतीत काय लिहिता येईल, 60 डिग्री हा 30 आहे, हा 90. मग साईन रेशो पहिला आपण लिहिणार, साईन 60 डिग्री इज इक्वल टू, साईन मीन्स व्हॉट, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. मग साईन 60ची अपोजिट साईड आहे, लेंथ आहे रूट 3a आणि हायपोटेनस आहे 2a, ए गेट कॅन्सल, व्हॅल्यू येईल रूट 3/2 इज द व्हॅल्यू ऑफ द साईन 60. Then second is the cos 60. Cos means what, adjacent side upon hypotenuse. 60 ची adjacent side आहे a आणि hypotenuse आहे 2a, means what, a divided by 2a, a get cancel, the value of the cos 60 is half. Then to determine the value of the tan 60, tan means what, tan means opposite side upon adjacent. Length of the opposite side is root 3a and adjacent side आहे a get cancel, the value of the tan 60 is root 3. Then fourth is the cosec 60. Cosec means what, hypotenuse upon opposite side. Hypotenuse ची लेंथ आहे ट्वाइस a आणि अपोजिट साइड ऑफ 60 डिग्रीची लेंथ आहे रूट 3a. a get cancel, it is nothing but the 2 root 3. Then next is the sec 60. Sec means what, hypotenuse upon adjacent side of the 60 degree. 60 डिग्रीची adjacent side आहे a, hypotenuse आहे 2a, means hypotenuse upon adjacent side, a get cancel, the value of the sec 60 is 2. And last one is the cot 60. Cot means what, adjacent side upon opposite side. Adjacent side of the 60 degree is a and opposite side of the 60 degree is root 3a, means what, a divided by root 3a, a get cancel, the value of the cot 60 is 1 by root 3. आपल्याला मुळात 6 फॉर्म्युले पार्ट असणं आवश्यक आहे आणि मग त्यानुसार आपल्याला बदलता येतं. अँगल बदलला की त्याची अपोजिट साईड आणि ॲडजस्टंट साईडसुद्धा चेंज करता येते आपल्याला. पण हे 6 फॉर्म्युले मात्र पाठ पाहिजेत, साईन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट. त्यानुसार आपल्याला हे ट्रिग्नॉमेट्रिक रेशियोज ऑफ द 30 डिग्री अँगल आणि ट्रिग्नॉमेट्रिक रेशियोज ऑफ द 60 डिग्री अँगल इझिली काय करता येईल, आपल्याला या व्हॅल्यू फाइंड करता येतील. आपण आता टेबलसुद्धा प्रिपेअर करणार आहोत. देन इफ वी टेक, आता याच्या उलट
45 45 90चा थेरम जो दिलेला आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्र हो, आपला 45 45 90 डिग्रीचा थेरम माहीत आहे. इफ द अँगल्स ऑफ ए ट्रायंगल आर 45 45 90 डिग्री देन द साइड अपोजिट टू द 45 डिग्री इज 1/√2 टाइम्स द हायपोटेनस. जर आपल्याला दिलेला राईट अँगल ट्रायंगल हा 45 45 90 असेल तर त्याच्यामध्ये अपोजिट साइड ऑफ द 45 डिग्री इज 1/√2 टाइम्स द हायपोटेनस. ती हायपोटेनस किती असते? 1/√2 टाइम्स असते. मग आपण जसं 30 60 90चं सॉल्व केलेलं आहे त्याप्रमाणे इन ट्रायंगल PQR the angle Q is equal to 90 degree, let angle P is equal to 45 degree, therefore angle R is equal to 45 degree because both of them are complement to each other. आणि मग याच्यामध्ये आपण लेट अपोजिट साइड ऑफ 45 डिग्री आपण कन्सिडर करू शकतो. लेट अपोजिट साइड ऑफ 45 डिग्री कोणती दिलेली आहे? PQ. PQ is equal to QR is equal to PQ is equal to QR is equal to A. म्हणजे बोथ ऑफ देम आर इक्वल असेल तर त्यांची लेंथसुद्धा काय येईल? इक्वल येईल. आणि मग आत्ताच दिले आपल्याला अपोजिट साइड ऑफ द 45 डिग्री इज 1/√2 टाइम्स द हायपोटेनस. मग अपोजिट साइड ऑफ द 40 डिग्री दोन दिलेले आहेत आपल्याला. PQ is equal to QR is equal to 1/√2 times the hypotenuse is PR. मग PQ आणि QRची आपण लेंथ कन्सिडर केलेली आहे A. Therefore A is equal to 1/√2 times the PR. आणि मग therefore you can say that PR is equal to √2 times the A. ही झाली PRची व्हॅल्यू. म्हणजे PRची व्हॅल्यू आहे √2 टाइम्स द ए व्हॅल्यू आहे. आणि मग ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओज आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओ जे काय लिहायचे आहेत ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओज ऑफ द अँगल 45 डिग्री मग यानुसार लिहिता येतील आपल्याला. ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओज ऑफ अँगल 45 डिग्री आपल्याला लिहिता येतील त्याचे. मग कसं लिहिता येईल? साइन थीटा साइन 45 साइन मीन्स शॉर्ट कोणताही एक 45 डिग्री कन्सिडर करा. आपण हा कन्सिडर करायचा. मग जर तो कन्सिडर केला तर आपल्याला काय लिहिता येईल की साइन 45 इज इक्वल टू साइन 45 इज इक्वल टू साइन मीन्स शॉर्ट अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. मग हा जर कन्सिडर केला 45 अपोजिट साइड आहे अपोजिट साइडची लेंथ आहे A आणि डिवाइड बाय हायपोटेनस आहे √2A मीन्स शॉर्ट A upon √2 times A get cancel is nothing but the 1/√2 is the value of the sin 45. Then second is the cos 45. Cos means short adjacent side upon hypotenuse. Adjacent side ची सुद्धा लेंथ तेवढीच आहे A means A divide by √2 into A get cancel 1/√2 is the value of the cos 45. Then third is the tan 45. Tan means short opposite side upon adjacent side. Opposite side ची लेंथ आपण A घेतलेली आहे. Adjacent side A आहे means A upon A is equal to 1. Then third is the fourth is the cosec 45 degree. Cosec means short hypotenuse upon opposite. हायपोटेनसची लेंथ आहे √2 into A divided by A get cancel and it is nothing but the √2. Then fifth is the sec 45 degree. Sec means what? Sec means hypotenuse upon adjacent. Hypotenuse आहे √2 into A divided by A get cancel and is nothing but the sec 45 is equal to √2. And last one is cot 45. Cot means adjacent side upon the opposite side. Adjacent side ची लेंथ आहे A, opposite side ची लेंथ आहे A by A is 1. आपण असे लिहू शकतो किंवा रेसिप्रोकलनुसार सुद्धा लिहू शकतो. मी टेबलमध्ये सांगेल काय करायचे ते. टेबल प्रिपेअर करता नाही करता येईल
These are the values of the trigonometric ratios of the angle 45. You have studied about the trigonometric ratios of the angle of 30, angle of 60 and angle of 45. या व्हॅल्यू जर पार्ट असतील तर आपल्याला पार्ट नव्हे ट्रायंगलवरूनही मी सांगेल एक कन्सेप्ट याच्यामध्ये. ट्रायंगलवरून सुद्धा आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे, पण तूर्त या व्हॅल्यू लक्षात ठेवा. आणि टुडे स्टॉप हेअर.